मी मिर्झा अक्रम बेग इमाम बेग ग्रेडेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 वरणगाव तालुका भुसावळ। बरं सर, आपल्याला एक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? याच्या आधी मला 2-3 पुरस्कार मिळालेले आहेत। मागच्या वर्षी एशिया न्यूज मार्फत एक पुरस्कार मिळालेला आहे आणि 2023 मध्ये पण पुरस्कार मिळालेला आहे। बरं, मला एक सांगा सर, हा जो आदर्श शिक्षक आपल्याला पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, याचं वितरण कुठे झालं, काय सांगाल? हे आदर्श शिक्षक पुरस्कार 24 जानेवारी 2026 रोजी जे मिळालेलं आहे ते डायमंड हॉल सौदा तालुका रावेर येथे झालेलं आहे त्याचं वितरण। बरं बरं, या पुरस्काराचं स्वरूप काय होतं? याचं स्वरूप शील्ड, प्रशस्तीपत्र, सर्टिफिकेट, श्रीफळ वगैरे होता। बरं, शाल श्रीफळ देऊन आपला सत्कार करण्यात आला, एक सर्टिफिकेट दिलेलं आहे। बरं सर, या पुरस्काराच्या हा जो आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, या पुरस्काराच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये आपलं विजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगाल? याद्वारे माझं विजन हे राहणार आहे की ज्या विशेष कामा निमित्ताने मला हे सन्मान केलेला आहे त्याद्वारे मी विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत असा प्रेरणा देणार आहे, मेसेज देणार आहे की भविष्यात जीवन कौशल्य जे आहे यशस्वी हो। बरं सर, आपल्याला हा आदर्श शिक्षक पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं राहतं आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, नवीन पिढी घडवण्याचं काम करतो आणि आपल्याला एक उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि सोसायटी म्हणजे समाजामध्ये आपण संदेश काय देऊ इच्छिता? हे सर्व म्हणजे सोसायटी, शिक्षक वृंद यांना एक संदेश असा आहे की माणूसने प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्नाशिवाय काही होत नाही आणि जे आपली ड्युटी आहे ते प्रामाणिकपणे करून या सर्व विद्यार्थ्यांवर लक्षपूर्व शिक्षण देऊन त्यांना यशस्वी करावे हे माझा पुढचा विजन आहे। आणि सर, एक चांगल्या प्रकारचं विजन आपण या ठिकाणी प्रकट केलेलं आहे आणि एक एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ, शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया आहे आणि शिक्षणाचं महत्त्व आपण चांगल्या प्रकारे समजून घेत आहात, समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे। सर, हा जो भारतरत्न पुरस्कार आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्यावरती अभिनंदनाचा वर्षा होतो, एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे। या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? याचं श्रेय सर्वप्रथम मी माझे आई वडील आणि माझे कुटुंबातील सर्व विशेष लोक आणि तसेच माझे शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग, माझा स्टाफ, शिक्षक वृंद वगैरे समाजातील सर्व लोकांना देणार आहे।